नमस्कार, मी कल्पना वाडे. आता दुपारचे 3 वाजत आले, म्हणजे 3 वाजत आहे. तर थोडंसं म्हटलं चला, सकाळी काही जेवण वगैरे काही केलं नाही, काम आवरलं. आज थोडा उशीर झालेला आहे. सकाळी नाश्ता केला होता, तर मग आता थोडंसं असं वाटलं की चला काहीतरी आपलं चटकमटक थोडंसं खाऊया. तर मी काय केलं, एक कांदा घेतला, टमाटो घेतला एक, आणि लसूण घेतला, आणि त्याला असं जाडजाडच थोडंसं हे केलेलं आहे, कापलेलं आहे. त्याची असं छान आपण आता चटकमटक चटणी करूया. आणि त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं तेल टाकणार. गरम केलेलं म्हणजे अशी त्याला वरून त्याच्यावर आपण हे करूया. कोथिंबीर घेतलेलं आहे, त्याच्यात आपण थोडंसं मिरचीची पावडर टाकणार. तुम्हाला जे आवडत असेल शेंगदाण्याची चटणी पण तुम्ही घेऊ शकता. आणि छानपैकी चटकमटक आपली चटणी तयार होते. तर आपण आता थोडंसं तेल गरम करूया. आता हे कांदे वगैरे मी याच्यात टाकते. हे बघा, म्हणजे आपण याचा थोडंसं याला हे करूया. आणि टेस्ट खूप छान लागते बरं याची. असं कधीमधी खायला बरं वाटतं खूपच. आम्ही जेव्हा लहान लहान होतो तेव्हा शाळेतून यायचो, तर मग भाजी वगैरे काही केलेली नसली की आम्ही पटकन हा पदार्थ करायचो, म्हणजे ही चटकमटक चटणी करायचो. आणि छान लागायची. मग अशी कोथिंबीर वगैरे त्याच्यावर चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही ते खाऊ शकता. आता हे मी तेल गरम केलेलं आहे. हे तेल गरम केलेलं आहे. याच्यात आपण आता चटणी टाकूया, थोडंसं मिरकूट टाकूया, म्हणजे छान अशी फोडणी त्याला हे होणार आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल, मला तर जास्त तिखट आवडते, म्हणून मी आपलं जास्त तिखट घेत असते. आता मी याच्यावर हे गरम केलेलं तेल टाकणार आहे. बघा असा छान असा आवाज येतो. मस्त असं चटकमटक चटणी, कांदा, लसूण, हिरवागार कोथिंबीर, आणि त्याच्यात आपली मिरकूट टाकलेलं, आणि हे गरम केलेलं तेल. हे वरून थोडंसं मीठ टाकायला विसरू नका बरं. मिठाशिवाय तर चव नाही येणार आहे. तुम्हाला लागेल तितकं तुम्ही मीठ घेऊ शकता. तर ही आपली झालेली आहे चटकमटक चटणी. बघा किती छान झालेली आहे. हे बघा, आणि मी आज पालकाचे परोठे केलेले आहे असे डब्याला मुलीला. तर त्याच्यात मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, पालक घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ, बेसन आणि गव्हाचं पीठ, आणि आपलं लसूण, जिरं वगैरे, आणि आपला पालक घेतलेला आहे. त्याचे छान असे परोठे केलेले आहे. सोबत तिळाची चटणी पण केलेली. आणि ही चटणी आता चटकमटक. हे बघा किती छान आहे. हे बघा, हॉटेलचे जेवण याच्या पुढे फिक्के आहे की नाही. तर तुम्हाला कशी वाटली आहे चटकमटक चटणी दुपारच्या नाश्त्याला? तुम्ही पण असं करून खाऊ शकता. हा काय जुना प्रकार आहे, नवीन काहीच प्रकार नाही आहे. याच्यावर तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा हे फरसाण आपलं असतात ना, बारके शेव वगैरे, ते पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग परत असंच भेटूया काहीतरी नवीन वेगळं घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा माझ्यासारखे. चला परत भेटूया. धन्यवाद.